OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि सहज संवाद हा कार्यक्रम आता आपण सुरू करतोय. श्रोते हो, काही माणसं उद्योग करतात, काही माणसं साहित्य निर्माण करतात. पण उद्योग करताना साहित्य जपणारी आणि साहित्य लिहिताना व्यवहार विसरून न जाणारी माणसं फारच दुर्मिळ असतात. श्रोते हो, आज स्टुडिओमध्ये अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचं स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होतोय. वसंत वसंत लिमये हे नाव उद्योग विश्वात आदराने घेतलं जातं आणि साहित्य विश्वातही ते तितक्याच आत्मीयतेने ओळखलं जातं. व्यवसायात आकडे महत्त्वाचे असतात, पण माणसं त्याहून महत्त्वाची असतात ही जाणीव त्यांच्या लेखनातही सतत जाणवते. एखाद्या बॅलन्स शीटमध्ये नफा तोटा मांडणारा माणूस जेव्हा लेखणी हातात घेतो, तेव्हा तो जीवनाचा हिशोब मांडतो. उद्योगाने त्यांना अनुभव दिला आणि साहित्याने त्या अनुभवांना शब्द दिले. त्यांच्या व्यक्तिमत्वात उद्योजकाची दूरदृष्टी, लेखकाची संवेदनशीलता आणि वक्त्याची सहज संवाद शैली यांचा सुंदर मेळ आहे. त्यामुळे त्यांचं बोलणं केवळ आपल्याला माहिती देत नाही, तर विचार करायलाही भाग पडतं. ज्यांनी उद्योगात यश कमावलं आणि शब्दांमधून माणुसकी जपली, मित्रांसाठी मित्र, IIT मधून शिकून बाहेर पडल्यावर आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप देताना त्यांच्यातला कल्पक लेखक लपत नाही. मनात आलं की हिमालयाची सैर करायला निघणं. त्यांनी निर्माण केलेली गरुड माची नावाची एक अद्भुत जागा पाहून मन कधीच भरत नाही. त्यांच्या उत्कंठा वाढवणाऱ्या कादंबऱ्या वाचून डोकं जाग्यावर ठरत नाही आपलं. आणि त्यांचं काम, त्यांचं लेखन हे वाचून आपल्याला कळतं की माणूस कधीच हरत नाही. श्रोते हो, आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी वसंत वसंत लिमये यांचं मनःपूर्वक स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर. यशस्वी उद्योजक, प्रसिद्ध लेखक, ख्यातनाम गिर्यारोहक, उत्कट संवेदनशील माणूस, वसंत वसंत लिमये. मला खूप आनंद होतोय सर की तुम्ही आज स्टुडिओत आलायत आणि आपण एका म्हणजे आजकालच्या ज्वलंत म्हणूया अशा विषयावरती हं. की बोलणार आहोत. करिअर म्हणजे तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम. टू बी ऑर नॉट टू बी. म्हणजे करिअर हे जगण्या मरण्याशीच आपण सगळ्यांनी आणून ठेवलंय हं. आणि म्हणूनच मी म्हटलं की तरुणाईचा करिअरबद्दलचा संभ्रम टू बी ऑर नॉट टू बी. ह्याच्या संदर्भात तुमचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे आणि तुमचा इतका अनुभव आहे, इतका उत्कट माणूस आज स्टुडिओत आहे ह्याचा खूप आनंद आहे आणि किती तुमच्याकडनं ज्ञान घ्यावं आणि किती नाही असं मला आज झालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा पवई IIT मधून मेकॅनिकल केलत आणि हं, हं. तिथून बाहेर पडलात. आत्ता मी जे हे सगळं सांगितलं, तर तुमच्या पुढे चॉईसेस तसे कमी होते ना त्यावेळेला आणि हं. तुम्ही काय करायचं ठरवलं होतं? म्हणजे करिअर असं करायचं ठरवलं होतं का? कशामध्ये करिअर करायचं? म्हणजे मी सुरुवात अशा ठिकाणी करतो, की म्हणजे या आजच्या कार्यक्रमाचं नाव हं, टू बी ऑर नॉट टू बी, हं, हं. जगावं की मरावं. हो. अ, त्या संभ्रमावस्थेला अ, एका विचित्र ठिकाणी आपण पोहोचवलेलं आहे हं, आणि याला मी आपण पोहोचवलेलं आहे असं म्हणेन. हं, हं, म्हणजे हा खरंच प्रश्न आहे का? जगावं की मरावं? याचं सोपं उत्तर आहे जगावं. हं, हं. टू बी ऑर नॉट टू बी काय? टू बी. अच्छा. आता हां. ते कसं करायचं हं, याच्यासाठी जी काही धडपड आहे, याच्यासाठी जे काही प्रयत्न आहेत, हं, हं. त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? म्हणजे मला करिअर हा शब्दच म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं, हं, हं. तर IITतून बाहेर पडताना करिअर हा शब्द माहिती नव्हता. हं, हं, हं. हं, म्हणजे साल काय 79 साल. हं. हं, हं. तर म्हणजे करिअर वगैरे असा विचारच डोक्याला शिवायचा नाही. हं, हं. तर करिअर म्हणजे काय असं मी त्याच्याकडे बघताना माझ्या एक लक्षात येतं, की करिअर म्हणजे हा एखाद्या नदीचा मार्ग असावा, तसं अच्छा. आहे. हां, हां. की मागे वळून पाहताना आपल्याला सांगता येतं की ती नदी तिथे उजवीकडे वळली, मग इकडे डावीकडे वळली, हं, मग हं, हं, हं. संथ व्हायला लागली, मग हं, हं. खळाळ आला, वगैरे वगैरे. तर हे मागे वळून पाहताना सांगता येतं की तुमचं करिअर काय होतं. हं, हं.
आपण जेव्हा पुढे पाहतोय, आपण भविष्यात काय करणार आहोत हे ठरवत असताना आपल्याकडे करिअर या कल्पनेचं एवढं स्तोम माजवलं गेलं आहे की ते एका वेगळ्या अर्थाने आपल्यावरची ती बेडी आहे, झापडं आहेत. पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का, की म्हणजे असं संभ्रम, कारण IIT पवई इतकी बुद्धिमान मुलं असतात तिकडे आणि मी एक प्रकार सांगू इच्छितो, तो असा की याच्यासाठी तुम्ही निर्णय कसे घेता वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्यातल्या. हां हां तर IITला जाईपर्यंत हं, प्रामाणिकपणे सांगायचं तर मी बऱ्याचशा ठरलेल्या चाकोऱ्या, काय बरोबर काय चूक हे सांगणारी आजूबाजूला मंडळी, म्हणजे या सगळ्यातून मी जात गेलो. हं, हं. म्हणजे भाषा विषय फारसा आवडत नाही, आपलं गणित चांगलं आहे, सायन्स चांगलं आहे, हो. म्हणून मग सायन्सला जायचं. हं. मग ए ग्रुप का बी ग्रुप, तर बेडूक वगैरे फाडायचे नाही आहेत, हं. म्हणून बी ग्रुप नको, म्हणून ए ग्रुप. एक. मग ए ग्रुपला गेल्यावर इंजिनिअरिंग, हं. मग व्हिजिट आहे का IIT, तर IIT चांगलं आहे, पैसे जास्त मिळतात वगैरे, वेगवेगळे त्याला लेबलं लागलेलीच बरोबर. असतात. हो हो. तर तसं करत करत मी IITपर्यंत पोहोचलो. हं. त्यामुळे माझे बरेचसे निर्णय हे मला काय नको यावर आधारित होते. अच्छा. हां हां. IITत गेलो, एक चमत्कार घडला किंवा एक गंमत घडली, ती अशी होती की हं. IITत जाण्यापूर्वी रुईया कॉलेजमध्ये असताना मी चुकून हं. आडवाटेला गेलो, म्हणजे डोंगर वाटांवर गेलो, हां हां. हायकिंगला गेलो, अच्छा. माथेरानजवळच्या 1-2 डोंगरांवर गेलो, राजमाचीला गेलो वगैरे. हं. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आवडायला लागलं होतं. हं, हं, हं. IITत गेलो तर तेव्हा 3 पर्याय होते, की NCC, NSS हं, हं. आणि एक NSO नावाचा पर्याय निघाला होता. म्हणजे स्पोर्ट्स तुम्ही कुठलं खेळत असाल तर तुम्ही त्यात जॉईन होऊ शकता. हं. आणि माझ्या नशिबाने मी IIT जाण्याच्या 1 वर्ष आधी तिथे माउंटेनिअरिंग क्लब सुरू झाला होता. अच्छा. हां हां. मी तातडीने माउंटेनिअरिंगला नाव नोंदवलं. हं. मग IITत खऱ्या अर्थाने गिर्यारोहण, डोंगरात भटकणं, सह्याद्री, मग हिमालयातले माउंटेनिअरिंग कोर्सेस वगैरे वगैरे, एक मोहीम देखील IITच्या वर्षांमध्ये, हे सगळं त्या IITच्या प्रवासात घडलं. हं, हं, हं. आणि त्याने जबरदस्त मोहिनी घातलेली होती. त्यामुळे IITतून बाहेर पडल्यानंतर तू जर विचारलंस की मग पर्याय अमुक तमुक, तर काही ठरलेल्या वाटा होत्या अमुक तू, हे खरं आहे. पण एक विचार पक्का ठरलेला होता की मला आता आयुष्यात खूप खूप माउंटेनिअरिंग करायचं आहे, गिर्यारोहण करायचं आहे. हां हां हां. आणि पोटापाण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे नोकरी कुठली काय असेल तर ते खूप महत्त्वाचं नव्हतं, नोकरी हा प्रकार. हं, हं. हे आज ऐकताना विचित्र वाटेल, हं, हं. परंतु माझ्या बाबतीत ते खरं होतं. हां हां. आणि ते करायला लागल्यानंतर मला माझा आनंद सापडत गेला गिर्यारोहणातला. हं. पण त्याचबरोबरीनं आपल्या सगळ्यांकडेच एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट असतो, हां. की मला पैसेही लागतात, मग जरा 2 पैसे जास्त पाहिजेत. हो हो. यात चुकीचं काही नाही आहे. हं, हं. पण मला जे काही आवडतं आहे ते करत असताना मला ते आणखीन जास्त पैसे कसे मिळवता येतील, जास्त चांगली संधी कुठे. तर हे दोन्ही गोष्टींचं संतुलन राखणं, हं, हं. याला मी एका अर्थानं करिअर सांभाळणं म्हणतो. अच्छा. हां. आणि यामध्ये करिअरला वेगवेगळी वळणं, वेगवेगळे मार्ग फुटत जातील आणि त्यात चुकीचं काहीही नाही आहे. हं, हं. कारण आपण जे करिअर असं ज्याच्याबद्दल ऐकतो, ऐकतोय आणि त्याच्याबद्दल शिकवणारी मंडळी, करिअर काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग हां, आहे, करिअर मार्गदर्शन करणारे भरपूर आहेत, वेगळं. की अमुक करा तमुक करा. अशाने मला वाटतं की सर खूप गोंधळ यामुळे झालाय असं मी वाटतं का? माझा उडालेला गोंधळ सांगतो हां. पालक म्हणून. हं, हं. आमची मुलगी रेवती, हां. तर ती साधारणतः काय 17-18 वर्षाची, आणि ग्रॅज्युएशनला असताना हं, माझा एक मित्र आत्ता नुकताच गेला, डॉक्टर आनंद नाडकर्णी, तर त्याच्याकडे घेऊन गेलो. अच्छा. मी म्हटलं हिला काय, म्हणजे हिला काय करून दे पुढे करिअरच्या दृष्टीनं वगैरे वगैरे, असं ते भूत चढलेलं असतं ना आपल्याही डोक्यात पालक म्हणून. हं. त्याला विचारलं, त्याने काय तिची परीक्षा घेतल्या, तिची गप्पा मारल्या, हे केलं, सगळं केलं. आणि तो म्हणलं की तिला काहीही करून दे, हं. हुशार आहे, मेहनती आहे, ती काय करेल त्याच्यात तिला यश मिळेल. आता हे उत्तर अपेक्षित नव्हतं ना मला. हां, हां. त्यामुळे तो मला चांगलाच धक्का होता. त्याने म्हटलं, अरे तुझ्याकडे मी एक्सपर्ट म्हणून आलो आणि तू काय मला, अरे म्हणतो खरं आहे हे. तिला गती आहे बऱ्याचशा विषयांमध्ये, मेहनती आहे, ती जे काही करेल ते चांगलं करेल, तिला जेव्हा ठरवून दे तिला काय करायचं आहे. हं, हं.
तर तेव्हा तो मला बसलेला एक धक्का होता, की करिअर हे भूत आहे उगाचच आपल्या डोक्यावर बसलेलं. तर त्यामध्ये जे मार्ग स्वीकारायचे त्यात आपल्याला काय हवं? म्हणजे आज जर का मी काही मुलांशी बोलायचा प्रयत्न केला, काय हवं आहे? तर त्यातलं एक पहिलं ठणठणीत उत्तर येतं ते म्हणजे की भयानक कॉम्पिटिशन आहे. हो, अगदी हं, जीवघेणी भयानक म्हणजे काय, अगदी हं. जीवघेणी कॉम्पिटिशन आहे. तर हो. ही एक जाणीव आहे त्यांना. हो. दुसरं, खूप पैसे पाहिजेत. कशाला? नाही, नाही, ती म्हणजे भविष्याची बेगमी आहे, मला कॅपिटल आहे ते वगैरे. पण कशासाठी कॅपिटल? ते काही ठरलेलं नाही. पण पाहिजे. भरपूर पैसे पाहिजे. ठीक आहे. नाही, मी काही त्यात चुकीचं आहे म्हणत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे मला घरून काय संस्कार मिळाले वगैरे, वगैरे याचा काही परिणाम होतो आणि यातून ते करिअर वगैरे या गोष्टी शोधायला लागतात. याच्यामध्ये कुठेतरी स्वतःवरचा विश्वास हा भयंकर कमी झालेला पण आहे. सर ह्याच्यामध्ये म्हणजे मुलांचा इतका दोष नाही ना, आई वडिलांचाही तितकाच आहे ना, कारण आहे. ह्या स्पर्धांमुळे आई वडीलही खूप बऱ्याच वेळेला म्हणजे आई-वडील ॲम्बिशियस झालेत खूप. ॲम्बिशियस झालेत. बऱ्याच वेळेला आपली अपुरी स्वप्न आपण मुलांवर लादायचा प्रयत्न करतो. हां, आई वडील. हो. हं? हो. आणि त्यांना नाही हे हो, ते हो. अरे हे हो, ते हो, ठीक आहे. म्हणजे त्या बाबतीत थ्री इडियट्ससारखा सिनेमा हम्म. किंवा तो मुलगा वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायला जाणे आणि त्याच्यात करिअर करणे, हम्म. हे सहज होऊ शकतं. हे जे काही प्रकरण आहे ना, हे आपल्या आजच्या पालकांच्या पचनीच पडत नाही. आणि त्याला हम्म. क्रिकेटच्या कोचिंगला घालायचं आहे. सचिन तेंडुलकरच करायचं आहे का? नाही, असली काहीतरी अचरट स्वप्न आईवडील डोक्यात पाहतात आणि ती मुलांच्यावर लादायचा प्रयत्न करतात. त्यांचा पिट्ट्या पडतो अक्षरशः. म्हणजे त्यांचं जे खेळायचं वय आहे, त्यांनी बाहेर जाऊन जग अनुभवायचं जे वय आहे, त्याच्यात आपण त्यांना भयंकर कोचिंग क्लासेस या भानगडी याच्यामध्ये अडकवत जातो. यांनी कुठेतरी आपण मुलांना खच्ची करत असतो. त्यामुळे दोष देणे अशासाठी म्हणून नाही, परंतु काय घडतंय आजूबाजूला हे बघत असताना त्यातलं महत्त्वाचं एक आणखीन एक प्रकार सांगतो. आणि मी म्हणजे माझ्या संदर्भात विचार केला तर माझ्या पिढीच्या संदर्भात, तर माझ्या आई-वडिलांना किंवा आजूबाजूच्या आई-वडिलांना संस्कार मुलांना द्यायचेत यासाठी काही वेगळं करायला लागायचं नाही. ते पिढीच्या त्या परंपरेने जे काही आलेलं होतं ते आमच्याही पदरात पडलं अगदी खरं आहे. हो. आणि ते अत्यंत सकस होतं. आणि त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे. म्हणजे एका अर्थाने म, काय निम्न मध्यमवर्गीय परिस्थिती वगैरे वगैरे याला मी प्रचंड म्हणजे गुण देतो, की ते होतं, धडपड करायला लागायची. त्याच्यातून आयुष्यात काहीतरी कमवायचं आहे, करायचं आहे, याच्यासाठी पराक्रम लागेल हे कुठेतरी बिंबवलं गेलं. पण माझ्या पुढच्या काळामध्ये मी जर का बघत गेलो, म्हणजे माझी पिढी किंवा त्यानंतरच्या 2-4 पिढ्या, ह्याच्यामध्ये आजूबाजूची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे. माहितीचा विस्फोट, इंटरनेट, म्हणजे बरं, सोशल इंजिनिअरिंगमध्ये माध्यमांमुळे. सोशल माध्यमांमुळे झालेली क्रांती, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून मुलांना कदाचित काहीतरी वेगळे संस्कार द्यायला लागतील, हा मी तरी विचार सुजाणपणे केलेला नव्हता. म्हणजे म्हणजे त्या अर्थाने तो दोष माझाही आहे. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे की आई वडिलांचाच आजकाल हे जे मुलांचं झालं आहे करिअरच्या संदर्भात, की जगण्या मरण्याचा जो प्रश्न निर्माण करून हम्म, ठेवलाय हम्म, हम्म, करिअर हम्म, म्हणजे, हम्म. त्यात आई वडिलांचा दोष जास्त आहे असं वाटतं का तुम्हाला? त्यांचा त्यातमध्ये मोठा सहभाग आहे. परंतु दुसरी एक गोष्ट आजच्या मुलांच्या बाबतीत एक मान्य करावी लागेल आणि त्यांना खडबडा हलवून जागं करावं लागेल. पण सर त्यांच्यासमोर खूप प्रचंड आव्हानं पण आहेत, म्हणजे आव्हानं तुमच्या कधी नसतात. महत्त्वाचा भाग असा आहे की स्ट्रगल एक खूप आहे त्यांना आजकाल. ठीक आहे ना, कोणाला नसतो. म्हणजे तुम्ही जे काही वेगवेगळे प्रकार माझ्या एका करिअर पटातले सांगितलेत, टप्पे सांगितले, हो, हो. तिथे काही स्ट्रगल नव्हते, होते. पण मी त्या मुद्द्याकडे एक मिनिटभरात येतो. परंतु आजची मुलं ही आपल्यापेक्षा फार पुढे गेलेली आहेत. म्हणजे इंटरनेट आणि अमुक तुमुक त्यांच्या हातात अखंड मोबाईल असतो म्हणून म्हणजे जग एकीकडे आपण त्यांच्या त्यांना मुठीतच आहे. हो. हां, पण त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती आहे. हं? त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. त्यांना हे करायचं आहे तर मग त्याच्यासाठी 3 गोष्टी उपलब्ध आहेत. मग त्याला रिव्ह्यूज काय आलेले आहेत वगैरे. आता त्यातले किती खरे खोटे हे कळण्याची अक्कल नाही, हे वेगळा भाग. परंतु ही माहिती त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना काही करायचं असेल तर त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात माझ्यापेक्षा, मी जेव्हा काय 17-18 वर्षाचा होतो तेव्हापेक्षा प्रचंड प्रमाणात ज्ञान आहे
समृद्धता आहे, पण ती वापरतायत का? त्याच्या जोडीला मला एक प्रकार दिसतो, म्हणजे आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात कमी, कमी आत्मविश्वास. धडपड करायची तयारी कमी, आणि हां. कुठेतरी मला आयतं सगळं हे ताटात वाढून मिळालं पाहिजे अशी एक अपेक्षा. यांनी मला नाही वाटत की पराक्रमाला काही वाव आहे. आणि त्याची कुठेतरी मी चटक हा वाईट शब्द झाला, परंतु त्याची कुठेतरी आसक्ती मनात निर्माण झाली नाही ना त्या वयात, तर मुलं फार काही मोठं करू शकत नाहीत. ते एका वेगळ्या पद्धतीच्या रेम्या डोक्या करिअरच्या मागे लागतात. हा, म्हणजे माहिती आजकाल कॉर्पोरेट असं की असते, हे असतं, हो. ते असतं, इतकं पॅकेज आहे, मग इतका फ्लॅट आहे, मग इतकी गाडी आहे. हं, पण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत, माहिती आहे ना, कल्पनेच्या विश्वात देखील. हं, ते कुठेतरी सगळ्यात घातक आहे. हं, हं, हं. आणि ह्यामुळे सगळी मुलं व्यसनाधीन पण होत चाललेली आहेत. मग ते व्यसन अनेक प्रकारचं आहे. आणि हे काही नाही जमलं की मग युट्यूबर पण बनतात मुलं. म्हणजे काहीच धड नाही आणि हे एक करून एक ते. झालेला प्रकार असा दिसतो की हं, धडपड करायची, हं, काहीतरी लादलेलं आहे ते करायचा प्रयत्न करायचा, हं, हं, मग त्याच्यात अपयश येतं. हं. अपयश पचवण्याची कुठल्याही प्रकारची तयारी आजच्या मुलांची नाही. नाही. हो, हो. खरं आहे. त्याचं ट्रेनिंगच मिळालेलं नाही आहे, हं, हं, हं. की अपयश हा देखील आयुष्याचा एक अत्यंत अविभाज्य भाग आहे. हं, तो पचवावा लागतो आणि पुढे जावं लागतं. हं, हे बाळकडूच मिळालेलं नाही आहे. हं, तर त्याच्यातून पुढे कुठेतरी वेगवेगळ्या मार्गांना, म्हणजे जसं तू म्हणालीस की व्यसनी बनतात, हे होतं, ते हं, होतं, याकडे जातात. परंतु पराक्रम आणि त्याच्यासाठी केलेले प्रयत्न, यातून काय मिळतं, हा आनंद जेव्हा मुलांना त्यांच्या योग्य वयामध्ये मिळायला लागेल ना. मिळावं. नाही, मी गिर्यारोहणाकडे वळलो. हं, हं, नाही, त्यातलं मला एक वाक्य आठवतं, ते असं की फ्रँक स्माईथ म्हणून हां. फार मोठा गिर्यारोहक होता. हं, हं. म्हणजे गिर्यारोहकांना हा, म्हणजे मलाही खूप शिव्या मिळालेल्या आहेत सुरुवातीला, मी डोंगरात जायला लागलो तेव्हा. डोंगरदऱ्यात काय जातो कशाला आपण? तडमडायला जातं तिथे? हो. हं? तर हा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर त्याचं एक फेमस उत्तर आहे की इट इज देअर. अच्छा. आणि का चढतं, तर इट इज देअर. इट इज देअर. पण ते फ्रँक स्माईथनी दिलेलं एक उत्तर फार महत्त्वाचं, आणि मला अतिशय माझ्या त्या संस्कारक्षम वयामध्ये मला ठसलेलं होतं. ते अशा अर्थाचं होतं की शिखरावर पोचणे, यातून मला जेमतेम 5% आनंद मिळतो, परंतु 95% आनंद तिथे पोचण्यामधून मिळतो. वा वा वा. तो प्रवास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा, आणि हां, हां. तो मला आनंद देणार आहे. बरोबर आहे. म्हणून मी वारंवार जातो शिखरांवर. म्हणजे बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता, "तुम्ही सारखे का जातात, मग त्याच डोंगरावर खूप वेळा का जाता वगैरे." तर तो जो प्रवास आहे ना, तर या प्रवासाची गोडी कुठेतरी योग्य वयात मुलांना लागणं. म्हणजे सर निसर्ग आणि साहस, हं, आत्मविश्वास हे हं. सगळं एकमेकात एका गुंतलेलं आहे म्हणजे ते असं पुढे वाटतं. करिअरच्या संदर्भात मला सापडत गेलं. अच्छा. आ- सर आपण या संदर्भात बोलूया. हं, हं. म्हणजे निसर्ग, साहस आणि आता तुम्ही म्हणालात की आत्मविश्वास मुलांमध्ये नाहीये आणि अपयश पचवण्याची ताकद नाहीये खरं. आणि त्याच्यासाठी आपण काय करायला हवं. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ट्यून केलेली आहे. आणि सहज संवाद या कार्यक्रमात आपल्यासोबत आज मी आहे सुलभा सौमित्र. आणि हा संवाद करण्यासाठी, सहजतेनं सगळं काही सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज आहेत वसंत लिमये. सर, आपण आत्मविश्वास हं, हं. आणि अपयश पचवण्याची ताकद मुलांमध्ये नाहीये, ह्या संदर्भात तुम्ही आता बोलत होतात. बरोबर. तर ह्याच्यासाठी काय करायला हवं, ह्याचं मूळ कुठे आहे, का असं अपयश पचवण्याची ताकद नाहीये? म्हणजे आधीच्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये, हं, हं. तुमच्या काळातही खूप आव्हानं होती. काय एक जसा काळ बदलतो तशी आव्हानं बदलतात, स्ट्रगल बदलतं, परंतु आजच्या मुलांमध्ये हे का नाही, ह्याचं काय तुम्हाला वाटतं? नाही, म्हणजे आपण आज इथे बसलोय, गप्पा मारतोय, त्याच्यात दोष कुणाचा याच्यासाठी फारसे बसलेले नाही. पण मला जाणवणारी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की वाढत असताना काय 7-8 वर्ष, 10 वर्ष, आई-वडील तुमच्याकडे कसं बघतात किंवा तुम्हाला किती प्रोत्साहन देतात. म्हणजे समजा तुम्ही खेळताना धडपडलात आणि गुडघे फोडून घरी आलात, हम्म, तर 2 शिव्या मिळतात, परंतु प्रेमाने त्याच्यावर मलमपट्टी केली जाते. हम्म, पण खेळायला पुन्हा जाऊ नको असं नाही सांगितलं जात.
हे जे काही आहे ना, याला मी प्रोत्साहन म्हणतो की किंवा याला अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणतो. अच्छा. हो, हो. कारण नाहीतर आजकाल म्हणजे आपल्याकडे म्हणजे डोंगरात आजकाल जे काही वेडेपणा चालू आहे, हं, हं. प्रचंड प्रमाणात लोक जातात, कचरा करतात, पर्यावरणाची हानी करतात. तर त्याच्यावरती मार्ग काय आहे, ह्याच्या शासनाचं पहिलं पाऊल असतं की बंदी घाला. हं, तर बंदी घालून या गोष्टी होत नाहीत. हं. त्याच्यावर नियमन करायला लागतं. तर मी म्हणून ते धडपडणे, हां, हां. खेळताना धडपडणे, डोपरं फोडणे, हं, हे जे काही आहे ना, हे अत्यावश्यक आहे. आणि तिथे कुठेतरी अपयशाची ओळख होते आणि पुन्हा उठून उभं राहायची तयारी होते मानसिकदृष्ट्या. मग ह्याच्यात मला जाणवणारा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हं. मी जे काही आउटडोअर एज्युकेशन या विषयाकडे वळलो, हां. आम्ही लहान मुलांचे कॅम्प सुरू केले हं, आणि त्याच्यातून असं लक्षात आलं की हे खूप गरजेचं आहे. हं, हं. आणि बऱ्याच वेळेला या सगळ्या ॲक्टिव्हिटीजकडे आपल्या शाळांमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणून पाहिलं जातं. हां, एक्स्ट्रा. परंतु परदेशात, पाश्चिमात्य देशात कमीत कमी दुसऱ्या महायुद्धानंतर तरी हं, हं. याकडे को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हं, हं. म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाला पूरक असणाऱ्या गोष्टी म्हणून पाहिलं गेलं. हं, हं. आणि त्याच्यातून आउटडोअर एज्युकेशन या संकल्पनेची चा जन्म आहे. कर्ट हान नावाचा एक विद्वान होता, हं, हं. शिक्षणतज्ज्ञ होता, सायकोलॉजिस्ट होता. त्यांनी हे अस्तित्वात आणलं. हं, हं. तर ते म्हणजे काय, तर त्याचं सोपं वाक्य असं आहे की व्हॉट इज आउटडोअर एज्युकेशन? तर गायडेड एक्सपिरियन्स इन द आउटडोअर्स. अच्छा. हो, हो. हां, तर त्यातले तिन्ही शब्द अत्यंत महत्त्वाचे. म्हणजे अनुभवाला महत्त्व आहे, एक्सपिरियन्सला. हं, तो गायडेड असायला पाहिजे हं. आणि ते आउटडोअर्समध्ये असायला पाहिजे. हं, हं. तर आपण मगाशी जे काही बोलत होतो त्याच्यात येणारा की आजकाल तो मोबाईल, टी व्ही, अमुक तमुक यात इतके गुंतलेले आहेत की आणि खेळायला मैदानं कमी झालेली आहेत. हं, हं. या सगळ्याच अडचणी खूप आहेत. नाही आहेत असं मी म्हणत नाही. परंतु हे उन्मेखून करायला पाहिजे मुलांसाठी, हे आपण कुठेतरी विसरलो आहे. हं, हं. तिथे कुठेतरी अपयशाची ओळख होते, अनिश्चिततेची ओळख होते आणि त्याच्यावर मात करायला आपण शिकतो. मग महत्त्वाचं काय आहे तर ते, कारण आपण पहिल्या झटक्यात काहीतरी नको रे बाबा, हे जे नको रे बाबा आहे ना, हं, हं. म्हणजे केवळ पालकांकडे असं नाही, समाजात देखील, तर त्यांनी खूप गोंधळ झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी आपली जी एक विजिगीषू वृत्ती आहे किंवा मला पराक्रम करायचा आहे आणि त्याच्यात धडपड होईल, त्याचे दोन घाव बसतील. हा म्हणजे जिजाऊ शिवबा वगैरे आठवून बघू ना आपण. म्हणजे हे जर का असतं तर शिवाजी महाराज आपल्याला मिळालेच नसते की अरे नको नको लढाईत नको जाऊच, लागतं तिथे. असं जर का जिजाऊ म्हणाले असतं तर काय झालं असतं. तर कुठेतरी आपल्याला त्या संस्कारक्षम वयात पौगडावस्थेत, म्हणजे तो खूप महत्त्वाचा काळ आहे. 14, 15, 18 त्या वयोमानामध्ये तिथे कुठेतरी पराक्रमाची गोडी जर लागली ना मुलांना, तर ती मग आयुष्यात जाऊन पुढे काहीतरी करतील. कारण आपण हे जे संभ्रम मगाचपासून बोलतो आहोत, त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दिशा नाही आहे, त्यामुळे संभ्रम आहे. म्हणजे मला एक ऐकलेलं वाक्य आहे कुणाचं तरी, परंतु ते खूप महत्त्वाचं वाटतं की मी बऱ्याच उचापती केल्या आयुष्यात. म्हणजे मला जे आवडलं ते केलं, हे करत असताना, पण ते हे वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि ते वाक्य असं की आपण जे पोटापाण्यासाठी करतो त्याला काय शब्द काय, उपजीविका. तर आपण जे पोटापाण्यासाठी करतो, नोकरीधंदा करतो, ती जर उपजीविका असेल तर जीविका काय आहे. आणि ती जीविका जर सापडली की मला हे करायचं आहे आणि ते करण्यासाठी उपजीविकाही लागते. म्हणजे उपजीविका कमी महत्त्वाची आहे असं मी म्हणत नाही आहे, पण जीविका सापडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझी कुठली वाट आहे, म्हणजे मी फक्त चाकोरीच्या मोहात किंवा त्या करिअरच्या एक सांगितलेला जो काही मार्ग आहे किंवा कोणीतरी तर पंतोजींनी सांगितलेला तोच खरा आहे कशावरून, माझं काहीतरी वेगळी वाट असेल. आणि त्यांनी पण त्याच्यासाठी मला डोंगरातला अनुभव आठवतो. ते बऱ्याच वेळेला तुम्ही कुठल्याशा किल्ल्यावर जात असता, जंगलात असता, तर त्याच्यात एक मळलेली वाट असते आणि बऱ्याच ढोरवाटा असतात. तर त्या ढोरवाटांवरती गेलं तर तुम्ही चुकता कुठेतरी बलतेजकडे पोहोचता. परंतु काही वेळेला मळलेल्या वाटाही पुसट होतात, जे आपल्या जमान्यात झालेलं आहे. म्हणजे
झाले स्थित्यंतर सत्याहत्तर खूप आहेत झालेले. आता. हो हां. माझ्या वेळेला 2-3च वाटा होते ना, हो. डॉक्टर, इंजिनियर. नाही तर काय बघ बाबा आणि चार्टर्ड आता अकाउंटन्सी केलं कॉमर्स तर कॉमर्सला गेलं हो. असतं. हो तर त्या वाटा खूप वाढलेल्या आहेत. हं. हं. परंतु महत्त्वाची आणि त्यातल्या काही मळलेल्या असतील, काही पुसट झालेल्या असतील. हं, हं. पण मला कुठे जायचं ही दिशा जर माझ्या हातात असेल, तर मी ती ढोरवाटा पकडून देखील योग्य मार्गावर येऊ शकतो. हं. हे जे काही आहे ना, हा जो काही आत्मविश्वास आहे, तो मुलांना आधी दिला पाहिजे. पण हा आत्मविश्वास येतो कुठून? कसा ह्या आणायचा? गोष्टी म्हणजे त्या आउटडोर एज्युकेशन याच्यामध्ये मुलांना वेगवेगळ्या आउटडोर अनुभवातून जायला लावतात. ट्रेकिंग असेल, रॉक क्लाइम्बिंग असेल, हं. राफ्टिंग असेल. तर याच्यामध्ये कुठेतरी त्या साहसी अनुभवातून हं. म्हणजे त्यात धोका नसतो का? तो थोड्या प्रमाणात असतो. त्याची काळजी घेतली तर तो जवळ नसतो. हां. हं? तर त्याच्यात शिकायला काय मिळतं? तर धोका होता आणि तरीही आपण त्याच्यावर मात करू शकलो. हं, हं. आता हा कुठला तरी अनुभव म्हणजे एखाद्या नदीवरती राफ्टिंग करत असताना मोठ्या येणाऱ्या लाटेला कसं तोंड दिलं. हं, हं. हा अनुभव त्याच्या आयुष्यात जर का 14व्या वर्षी 15व्या वर्षी येऊन गेलेला असेल, तर पुढे येणाऱ्या लाटांना तो घाबरत नाही. हं, हं, हं. कारण बऱ्याच वेळेला आपण तेव्हा पळ काढतो हं, आणि मग ए बाबा काही म्हणजे ठरलेली चाकोरी आहे का मला नको आहे म्हणून घाबरून पळ काढतो हं. आणि तिथे कुठेतरी पराक्रमाची वाट पूर्णपणे बंद होते. हं. मुलांना जेव्हा त्या पराक्रमाची आवड लागेल, हं. तेव्हा ते नवीन वाटा शोधतील, नवीन गोष्टी होतील आणि त्याला हळूहळू का होईना पण आपल्याकडे पोषक वातावरण तयार होतं आहे. हं, हं. स्टार्टअप वगैरे या गोष्टी आपण ऐकतो. हां, हां, ते हां. काय आहे? हं. त्यांचे मी म्हणजे वेगवेगळे रिपोर्ट्स किंवा प्रबंध वाचतो तेव्हा असं लक्षात येतं, अरे हे कुठून आणलं यांनी? हं, हं, हं. अचाट कल्पना वेगवेगळ्या आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची धडपड हं, हं. आणि त्याला मिळणारं प्रोत्साहन. तर हे पुरेसं आहे का? तुम्ही म्हणेन की नाही आहे पुरेसं अजून. हं, हं. परंतु येत चाललंय. आपण त्यासाठी प्रयत्न करणार कारण आपण हे कोणी करत असेल, हं. तर आपण मोठे, वयस्कर किंवा जे काही असू, हं. त्या भूमिकेतून आपण त्यांना मदत करणार का? हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता एक मुलगा एक जोशी म्हणून आहे नरवणे या गावातला. तर तो तिथे काहीतरी नदीच बुजलेली नदी उकरून साफ करायच्या मागे लागला. वाह! खूप मोठा प्रोजेक्ट झाला. अरे! हां, हां, हां. आणि त्याला त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मदत आणली. अच्छा. हां. नाम फाउंडेशन हे ते. हं, हं. याच्यातून त्यांनी त्या गावाला आता नदी केली आहे. तर या पावसाळ्यात काय होतं आहे मलाही जाऊन बघायचं आहे. हं, 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 तर हं. कुठून तरी ते मी ऐकलं. मला उत्साह की अरे इथे स्पार्क दिसतोय आणि ह्याच्याशी बोलून तरी आलं पाहिजे. मदत आपण किती करू शकू, काय करू शकू हा मुद्दा आला इथं. हं, हं, हं. परंतु हे आपल्या आजूबाजूला घडत असताना मला वाटतं सुजाण नागरिकांनी या गोष्टींना खतपाणी घालणं आवश्यक आहे. कारण एक शेवटी नक्की आहे की 100 जण असले त्यातले 80-90 मार्ग कदाचित रुळलेल्या मार्गावरूनच जातील आणि त्यात खूप वाईट वाटून घेण्यासारखंही काही नाही. काही खरं नाही. हो. सगळे 5% आणि त्या ह्याच्यातले लीडर किंवा त्याच्या ह्याच्यातले शास्त्रज्ञ असं होणार नाही आहे. खरं आहे. परंतु ते होण्याचे मार्ग उपलब्ध करून ठेवलेत का? हं. दर ठिकाणी जर त्याला आपण कुंपणं घालत गेलो हं, हं. तर मग घाबरटपणा, मग अनिश्चितता नको रे बाबा, ह्या सगळ्या प्रकरणातून त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कच्ची होतो. हं. कारण गमतीशीर एक अनुभव सांगावा असं वाटतो की म्हणजे ह्या माझ्या प्रवासामध्ये मी स्कॉटलंड केलं, मग सौदी अरेबियात पाट्या टाकल्या कर्ज फेडण्यासाठी. हं. हो. हं. अच्छा. कर्ज हो. लाखभर रुपये 82 साली कर्ज केलं होतं. हां, हां. आई-वडील हे मध्यमवर्गीय परिस्थितीतले मला म्हणजे त्यांच्याकडून सपोर्ट मिळणं शक्य नव्हतं. हं, हं. पण ते म्हणजे फेडायचा सोपा मार्ग होता मध्यपूर्वेत मिडल ईस्टमध्ये जाऊन नोकरी करणे. सौदी अरेबियात गेलो. ते केल्यानंतर मी युरोपात भटकायला गेलो हं, हं. आणि माझ्या व्हिसाच्या बऱ्याच काही गडबडी झाल्या. हे अच्छा. फ्रान्समध्ये मला व्हिसा मिळेना. हं, हं. तर मला स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये जायचं हं, होतं. हं, हं. माझ्या कॉलेजचीच मित्रमंडळी तिथे एक्सपिडिशनसाठी येणार होती वगैरे वगैरे. फ्रान्समध्ये व्हिसा द्यायला त्याने मग त्यांनी मला लिमिटेड 12 तासाचा ट्रान्झिट व्हिसा दिला. अच्छा. हुशार. हं, हं. तेव्हा थोडीशी मस्ती होती कारण 2 पैसे खिशात होते. कारण म्हणजे ते मी गरीब विद्यार्थी नव्हतो. हां. पण ते मिळालं म्हटलं करायचं कसं हे जमवायचं का? मला 10-12 दिवस फ्रान्समध्ये राहायचं होतं. हं. मग एक अचरट मार्ग सुचला हं. की
पासपोर्टवरती तुम्ही आत येताना स्टॅम्प मारतात आणि बाहेर जाताना स्टॅम्प मारतात. आणि याच्यात किती वेळाचं अंतर आहे तर 12 तासाचं आहे आपल्याकडे. तर मी म्हटलं की आत यायचं स्टॅम्पच हुकवला तर. अच्छा. मी लेक जिनेवाच्या काठावरच्या एका डोंगरावर कोल्डेला 4 क्लास म्हणून एक खिंड आहे. तिथून रेल्वे पलीकडे फ्रान्समध्ये उतरते. मी त्या रेल्वेनी एक स्टेशन अलीकडे उतरलो. 19 किलोमीटरचा ट्रेक केला. बॉर्डरला काही तिथे बंदुका वगैरे घेऊन कोणी नसतं. एक स्टेशन पलीकडे गेलो. म्हणजे थोडक्यात काय, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड. तर मी भांडूप अवॉइड केलं चालत. मुलुंडला जाऊन पुन्हा गाडीत बसलो. त्यामुळे पासपोर्ट चेक झालाच नाही, इन्कमिंग स्टॅम्प नाही. त्यामुळे 12-1 दिवस फ्रान्समध्ये राहिलो. बाहेर जाताना मला पासपोर्ट ऑफिसरने विचारलं, अरे बाबा कसा आलास? नाही काही जिनिव्हाहून लिफ्ट घेऊन आलो. ते 3-4 तासाचं अंतर आहे, 5 तासाचं आहे. तुम्ही इन्कमिंग स्टॅम्प कुठे? म्हटलं मला काय माहिती, तुमच्या माणसाला दिलं होतं मी. खोटं बोललो, ते जाऊन दे. महत्त्वाचं म्हणजे इन्कमिंग स्टॅम्प नाही. म्हटलं अरे मी बाहेर जातो ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यालाही सुधारेना काय करावं, आउटगोईंग स्टॅम्प मारला मी बाहेर. आता हे करत असताना पोटात काय धगधग होणे, हे सगळं झालं. शिकस्त काय झालं असतं, मला 12 तासांनी हाकललं असतं. जास्तीत जास्त काय होईल, म्हणजे हे जे काही म्हणजे तुम्ही त्याला अचरटपणा म्हणा, साहस म्हणा, काय वाटेल ते, पण हे करून पाहूया. ही जी काही उर्मी आहे, मला राहायचं होतं तर त्यासाठी करायचं असेल तर ते करून पाहिला. आपण खूप वेळेला आपणच आपले पाय मागे ओढतो. तर हे करून पाहताना धमाल आली. म्हणजे मी फ्रान्समध्ये पोचलो तेव्हा मी अक्षरशः नाच केला. मित्रांना भेटलो, म्हणे कसं आलास, ते नंतर गोष्ट सांगितली. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की हे अशा बाउंड्रीज, अशा बॉर्डर्स आपल्याला आड येत राहणार, त्या ओलांडता आल्या पाहिजेत. आणि खरा पराक्रम तिथे आहे. ह्या सगळ्यांसाठी मुलांचं ट्रेनिंग होणं आणि त्याहीपेक्षा आई वडिलांचं ट्रेनिंग हो आवश्यक आहे. आउटडोअर एज्युकेशन हा एक मार्ग आहे. मी असं म्हणत नाही की तोच एक मार्ग आहे. खेळामध्ये येतं. तुम्ही हाय प्लेसेस नावाचे म्हणजे निसर्ग आणि साहस ह्याची सांगड घालून तुम्ही एक प्रशिक्षण देता मुलांना. तर हे कसं, आणि मुलं तिकडे जी येतात त्यांचा काय अनुभव असतो आणि ते काय बोलतात तुमच्याशी, काय त्यांचे तर अनुभव आहेत, मुलं त्यांचे प्रॉब्लेम्स काय? सुरुवात तिथून झाली. मुलांचं साहस शिबिरं, आउटडोअर एज्युकेशनचं मला शिक्षण मिळालं. मुलांना शिकवताना मी वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहायला लागलो. कुठेतरी आपण शाळेत जे विषय शिकतो त्यातले महत्त्वाचे आपण भाषा विषय बाजूला काढले. ते मुख्यतः आपल्याला कम्युनिकेशनसाठी म्हणून शिकवले जातात, इतरांशी संवाद साधता आला पाहिजे म्हणून. बाकीचे इतर जे विषय आहेत ते आजूबाजूचं जग काय आहे हे समजून घेण्यासाठी आहेत. गणित असेल, शास्त्र असेल, नागरिकशास्त्र असेल, विविध गोष्टी. परंतु ते सगळे आपण 4 भिंतीत बसून शिकतो. नकाशे हे देखील आपण पुस्तकात शिकतो ना. नकाशा आपण कुठे, म्हणजे नकाशा प्रत्यक्ष जमिनीवर कसा दिसतो हे कुठे जाऊन पाहिलेलं असतं. महत्त्वाची गोष्ट अशी की आउटडोअर एज्युकेशनमध्ये तुम्ही जेव्हा बाहेर नेता मुलांना, तेव्हा या गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचत असतात आणि ते प्रत्यक्षात कशा दिसतात. मग कुठेतरी शाळेतल्या विषयांची सांगड घातली जाते. मी माझ्या संदर्भातलं सांगू शकतो की इतिहास न आवडता विषय, भूगोल न आवडता विषय. इतिहासात कुठेतरी रजिया सुलतानला मिशा काढा, भूगोलात कुठेतरी नकाशावरती कोळशाच्या खाणी कुठे म्हणून काळ्या टिकल्या लावा. ह्याच्या पलीकडे या दोन्ही विषयांवर माझं प्रेम बी अजिबात नव्हतं. परंतु राजगडावर उभं असताना ट्रेकिंगच्या दरम्यान त्या सदरेवरती मी उभा होतो आणि संध्याकाळची वेळ, सूर्यास्ताची वेळ, आणि तिथे उभं असताना मला असं जाणवलं की मी इथे कधीतरी महाराजही उभे असतील. आणि अंगावर काटा आला. तो इतिहास, आणि माझे तेव्हा असं लक्षात आलं की कुठेतरी इतिहास आणि भूगोल याची सांगड घातली गेली. आणि तेव्हा मग या गोष्टींशी आपलं नातं जुळायला लागतं, आपली मुळं आपल्या जमिनीत जायला लागतात. तर हे कुठेतरी मुलांच्या संदर्भात घडणं हे त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी खूप महत्त्वाचं. तर मुलांसाठी हा अनुभव विकासासाठी म्हणून वापरला जातो.
मॅनेजमेंटमध्ये त्याचं असं होतं की त्या अनुभवातून तुम्हाला काय वाटलं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्याबद्दल विचार केला जातो, त्याबद्दल चर्चा केल्या जातात. म्हणजे वेगवेगळे आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमधून मॅनेजर्ससाठी तर तिथे कुठेतरी संघभावना, टीम बिल्डिंग आणि नेतृत्व गुण शिकणे याच्यावर भर असतो आणि त्यासाठी हे मॅनेजमेंट प्रोग्राम्स राबवले जातात. आणि जे म्हणजे बऱ्याच वेळेला येणारे म्हणजे 2 महत्त्वाचे रिॲक्शन्स सांगतो. एक पालकांची मुलांच्या कॅम्पनंतर, "हे तुम्ही काय करता काय 4 दिवसात? आमचा काय बंड्या दही खायचा नाही, वांगला हात लावायचा नाही, आल्यावर आरामात खायला लागला आहे." कुठेतरी आजूबाजूची मुलं काय करतायत, थोडीशी शिस्त, या सगळ्या वातावरणातून ते आपोआप शिकत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला किती शिकवलं यापेक्षा तो आउटडोअर्स आणि निसर्ग आणि साहस या गुरुकडून काय शिकला हे खूप महत्त्वाचं असतं. तशीच एक मॅनेजमेंटच्या संदर्भात येणारी रिॲक्शन अशी की म्हणजे बऱ्याच वेळेला ते मॅनेजर्स, "अहो, आम्हाला 15 दिवसाच्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामला पाठवलं होतं. त्यातले 12 दिवस आम्ही क्लासरूममध्ये बसून करत होतो. 3 दिवसात जे आम्हाला मिळालं ते म्हणे सगळं 12 दिवसात आम्ही जे शिकलो तेच होतं. ते 3 दिवसात मिळालं आणि ते इतक्या ताकदवान पद्धतीने मिळालं की आता हे आमच्याबरोबर आयुष्यभर राहील." तर हा त्याचा खूप मोठा फायदा आहे की अनुभवातून शिक्षण, एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला म्हणतात, आणि त्याचा आपल्या मनाशी अत्यंत जवळचा संबंध आहे आणि ते निगडीत आहे. म्हणजे आता हे मॅनेजर्स येतात आणि ते रॅपलिंग म्हणून प्रकार असतो, म्हणजे दोराच्या सहाय्याने कड्यावरून उतरणे. आता तो माणूस आयुष्यात पुन्हा कधीही रॅपलिंग करणार नसतो मॅनेजर म्हणून, पण ते त्या टोकावर उभं असताना काय होतं, आजूबाजूला माझे दोर बांधलेले आहेत, लोक मला सपोर्ट करतायत, याच्यावर मी किती विश्वास टाकतो, किती टाकत नाही, आणि हे सगळं आपल्या मनोव्यापाराशी निगडीत असतं आणि त्याबद्दल बरंचसं बोललं जातं त्यानंतरच्या सेशन्समध्ये. त्यामुळे ते अतिशय ताकदवान, पॉवरफुल कार्यक्रम म्हणून स्वीकारले गेलेत. म्हणजे आम्ही आता गेली 33-34 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे. 1-2 प्रोग्रॅमनी सुरुवात झाली, ते कुठेतरी दरवर्षी आता मी 750-800 प्रोग्रॅम करतो. तर इतकं ती लोकप्रिय झाले ना, आम्हीच करणारे नाही आता. भारतामध्ये 50-60 आम्ही पहिल्यांदा सुरू केलं, परंतु ते आता भारतात 40-50 जणं तरी आहेत जे असे धर्तीचे कार्यक्रम करतात. तर ही कुठेतरी ही सांगड घालता आली पाहिजे, ही त्या मुलांच्या संदर्भात विशेषतः संस्कारक्षम वयात घडली पाहिजे. बरोबर आहे. आणि सर, तुम्ही इतकं सगळं केलंय, म्हणजे तुम्ही आता खूप छान सांगितलं की साहस आणि गिर्यारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंग ह्यातून आपल्या करिअरशी किती जवळचा संबंध आहे आणि ते आपल्या मनाशी कसं घट्ट बांधलं गेलेलं असतं आणि त्यातून आपल्याला धैर्य, आत्मविश्वास, हा म्हणजे निसर्गाशी आपण खूप जोडले गेलेले असलं पाहिजेत. तुम्ही इतकं सगळं केलंय, गिर्यारोहण केलंय करता आणि हिमालयात कधीच मनात आलं की निघून जाता, मित्रांनाही घेता. पण हे सगळं करता मेकॅनिकल आहे, IIT पवई, म्हणजे ते IIT पवई म्हणजे कसं की IITची मुलं म्हणजे अभ्यासातला किडा अगदी, आणि अभ्यासिका अभ्यास, हे सगळं आहे. पण हे सगळं करून तुम्ही लेखन कसं सुरू केलं? म्हणजे तुमच्या किती त्या कथा आहेत सर प्रसिद्ध, एक की ते पार्ले द बिस्किटांचा पुडा, डबा आणि पारकरचं लाल जॉटर जॉटर पेन. पेन. छान. एका खिडकीची गोष्ट, विश्वस्त ही कादंबरी तुमची, आणि आता अलीकडेच तुम्ही लिहिली आहे, म्हणजे 2022 साली प्रकाशित झाली ना ती टार्गेट कादंबरी, असं टार्गेट असं. ती तर फार लोकप्रिय होते कादंबरी, प्रचंड त्याला प्रतिसाद मिळतो आहे. पण हे हे म्हणजे सगळं कसं हे सगळं कसं काय, म्हणजे इतकं आणि सगळं कसं काय करता? नाही, मला वाटतं की पुन्हा याच्या मुळाशी मला काय करावं असं वाटतं, आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर लेखन हा आपला प्रांत नाही अशी माझी ठाम समजूत होती. शाळेत वगैरे भाषाविषय चांगला होता. आमचा एक वर्तमानपत्रात पण तुम्ही लिहायचं ना? पण आमचा एक मित्र बिचारा नुकताच गेला, डॉक्टर आनंद नाडकर्णी, तो ठाण्याचा आणि मित्र, आणि माझं टोपण नाव बाळ्या. अच्छा. तो माझ्या खूप मागे लागला की बाळ्या तू लिहित का नाही, लिहिणं विणं आपल्याला जमायचं नाही. तर हे चालू असताना त्याने पिच्छा सोडला नाही. त्याने 2-4 लेख लिहून घेतले
आणि तसं 91-92 साली महानगरमध्ये माझा धुंद स्वच्छंद हा कॉलम म्हणून प्रसिद्ध झाला. हम्म. त्याचं पुढे पुस्तक केलं ग्रंथालीनी. पण महत्त्वाची गोष्ट की तरी म्हणजे ललित कथा कादंबरी वगैरे यापासून मी दूर होतो हा. की नाही आपला प्रांत नाही. हम्म. 2005-6 साली 5 साली मला वाटतं हम्म. मी पहिली गोष्ट तेही असंच म्हणजे झटका आला म्हणून लिहिली आणि तिला चांगला प्रतिसाद मिळाला. गजरा म्हणून गोष्ट होती. अच्छा. त्यानंतर तू मग अशी उल्लेख केलेली एका खिडकीची गोष्ट खिडकीची गोष्ट. लोकसत्तेत आली होती. हम्म. ती गाजली बऱ्यापैकी. तेव्हा कुठेतरी हुरूप आला की अरे जमतंय. तर म्हणजे पुन्हा मगाच्या त्या आपल्या आत्मविश्वास या प्रकाराशी जोडायचं झालं तर तुम्ही एकदम कड्यावरून उडी मारलीत म्हणून तुमच्याकडे आत्मविश्वास येणार नाही. तुम्ही धडपडाल, आपटाल, हातपाय मोडून घ्याल. पण तुम्ही टप्प्याटप्प्यात म्हणजे एखाद्या शिखरावर जायचं आहे तर म्हणजे बऱ्याच वेळेला गिर्यारोहणात देखील हा तुमचे सिनियर्स असतात, अनुभवी असतात, ते सांगतात की तू ते वर बघू नकोस, तर ती पुढची टेकडी दिसते ना त्याच्याकडे बघ, ते सर कर, मग आपण पुढचं बोलूया. तर टप्प्याटप्प्याने ते जर का आपण स्वीकारत गेलो कुठलंही साहस आयुष्यातलं तर ते शक्य होऊ शकतं. ते कुठेतरी लेखनाच्या बाबतीत झालं. म्हणजे त्या 2 गोष्टी मी लिहिल्या आणि मग त्याच्यातून कादंबरीकडे वळलो आणि मग 5-5 वर्षाच्या 3 कालखंडानंतर 3 कादंबऱ्या आणि त्या खूप गाजल्या. थ्रिलर किंवा थरार कादंबरी हा नवीन पायंडा. तुमचा गिर्यारोहकाचा स्वभाव असल्यामुळे थ्रिलर आणि हम्म, हम्म, थरार हम्म. कादंबरी तुम्ही लिहिली. त्यातून ते सुचलं का तुम्हाला? हा म्हणजे ते करत असताना पुन्हा सांगणारं कोणी नव्हतं. म्हणजे मी कोणाला विचारायचा प्रयत्न केला की अहो बावळट प्रश्न होता, कादंबरी कशी लिहितात. हा परंतु काय लोकांना प्रोसेस आहे सर? तुम्ही काय म्हणजे डिक्टेशन करून लिहिता हम्म. की मी सुरुवात केली तेव्हा पहिला चॅप्टर वगैरे हाताने लिहिला. परंतु मला असं लक्षात आलं की म्हणजे विशेषतः कादंबरीसारख्या मोठ्या प्रकल्पामध्ये दरवेळेला डोकं हे पेनच्या पुढे धावतं. म्हणजे खूप काय काय डोक्यात चालू असतं. मला ते पेननी लिहिताना हाताशी आपण स्पर्धा करू शकत नाही. हेच मी डिक्टेट करत असेन तर मी आरामात सांगू शकतो. माझ्याकडे वेळ असतो, मी त्या कल्पना डोक्यातल्या कुठेतरी नोंदवून ठेवू शकतो काही. तर मग मी ती पद्धत स्वीकारली की मी डिक्टेट करतो, लिहितो. म्हणजे त्या बाई एक आहेत त्या मदतीला होत्या, वेगवेगळ्या जणींनी मदत केली मला. परंतु मग ते टाईप होतं आणि ते टाईप झाल्यानंतर मग त्याच्यात करेक्शनसाठी 2 पानं लिहावी लागली तरी मला जी अडचण नसते. म्हणजे मला लिहिण्याचा कंटाळा किंवा आळस नाही आहे. पण ते करत असताना त्याची प्रचंड मदत होते. कारण मी एका अर्थाने मी गोष्ट सांगणार आहे, लेखक म्हणजे. तर ते मी कुठेतरी त्या लेखनिक बाईंना सांगत असताना मी ती गोष्ट सांगणारा असतो आणि तिथे वेगाचा प्रश्न नसतो. म्हणजे मला स्टेनो नाही लागत. परंतु ते मला सोयीचं वाटतं. परंतु महत्त्वाचं म्हणजे तू कादंबरीची पद्धत काय लिहिण्याची किंवा असं विचारलंस तर त्यात मी एक सांगू इच्छितो की कादंबरीचं सुरुवात कुठे आहे आणि शेवट कुठे होणार आहे हे आधी मनात ठरलेलं असतं. खूप सारे एक्सेल शीट्स, रिसर्च आणि अमुक म्हणजे मला 5-5 वर्ष लागली कादंबरी लिहायला आणि ते सगळं गोळा करून मग त्या पद्धतीने त्या चॅप्टरकडे पाहणं, ते घटनाक्रम बसवणं. तर म्हणजे मला बरेच जण सुरुवातीच्या काळात शिव्या घालायचे की काय IITची एक सीट फुकट घालवली वगैरे वगैरे. तुला प्रामाणिकपणे सांगतो ते शिकलेलं इंजिनिअरिंग किंवा त्यातलं जे काही महत्त्वाचं आहे ना ते मी आयुष्यात उदंड वापरलं आहे आणि ते कामी येत गेलं आहे. तर त्या पद्धतीने ते कथानक रचलं जातं. कारण मी दरवेळेला स्वतःला विचारत असतो की वाचक हे वाचताना त्याचं काय होणार आहे. कुठेतरी मी त्याच्याबरोबर एक अदृश्य सहकारी किंवा एक पात्र म्हणून सोबत असतो. त्यामुळे ते इतकं म्हणजे जाऊन पोचणारं किंवा रंजक. कारण कादंबरी ही रंजक असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही काही कुठलंही भाषण देत नाही आहेत किंवा कुठलंही काही समजावून सांगायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही गोष्ट सांगताय. सर तुम्ही इतकं सुंदर सांगताय की म्हणजे हे नव्याने कळतंय की डोंगर चढणे, त्या डोंगर कडा कपारांमध्ये जाऊन आपल्या करिअरशी
त्याची सांगड घालणं, म्हणजे निसर्ग आपल्या आयुष्याशी, आपल्या जगण्याशी किती महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या करिअरचा, करिअर हा शब्दच तुम्हाला मान्य नाहीये खरं तर. पण करिअर, ह्याच्यात करिअर मार्ग होतं आहे, का असं? परंतु करिअर मागे असतं का? नाही, हे म्हणजे वेगवेगळे हं, करिअर ऑप्शन्स असू शकतात. असू शकतात. एक हां. करिअर हे कसं असू शकेल? कारण माणूस हा इतका म्हणजे हं, मी जसं म्हणतो की म्हणजे डॉक्टर मंडळींची माफी मागतो मी, हं, हे शरीर काय आहे आतमध्ये आपल्याला कळतं का? म्हणजे मी काही हं, डायबिटीस अमुक-तमुक झगडतोय किंवा मारामारी करतोय. हं, हं, आपल्याला तर कळतच नाही. हं, डॉक्टरला थोडंसं जास्त कळतं, परंतु हं. पूर्ण कळलंय का? अजिबात नाही. हे हां. अजून खूप शिकायचं आहे. हं, तसं स्वतःबद्दल देखील आहे की आपल्याला आपण माहिती असतो का? बरोबर. नाही. आणि त्याच्यात काय-काय दडलेलं आहे हं, त्याच्यात म्हणजे पोटेन्शियल नावाचे शब्द आपण वापरतो मोठे हं, उत्साहाने. पण आपण किती वेळेला आपलं पोटेन्शियल काय आहे तपासून पाहतो? हं. पण मला सर, चित्र काढायला जमेल का? करून हां. बघितलंय का? नाही. हं, हं. नसतं. नसतं. पण सर, आता आपण मगाचपासून तरुणांविषयी बोलतो हं, आहोत, हं. हं, हं. त्यांचा की आत्मविश्वास, साहस. तुम्ही जे गरुड माचीला जे हं, तुमची जी हं. हं, हं. संस्था आहे, या संस्थेमध्ये तुम्ही आई-वडिलांना बोलवता का? की आई-वडिलांचं पण ट्रेनिंग होणं फार महत्वाचं आहे या सगळ्या संदर्भात. असं तुम्ही करता का आहे. तिकडे? म्हणजे काही कार्यक्रम अगदी मोजके. म्हणजे आउटडोर शिक्षण हे आई-वडिलांचं पण व्हायला हवं. हां, परंतु ते नाठाळ विद्यार्थी आहेत. हं. तर ते काही कार्यक्रम असे होतात की फादर विथ सन, म्हणजे अच्छा. वडील आणि हां, मुलगा हां, असे हां, हां. एकत्र कार्यक्रमाला आले. हं, पण हे खूप मोजके कार्यक्रम आहेत. हं, कारण पालक हे सगळं म्हणजे मोठी माणसं शिकायला सगळ्यात नाठाळ मी म्हटलं ना. हं, हं. तर आम्हाला कशाला? असं एक असतं. आणि त्याचबरोबरीने ते इतके पराकोटीचे घाबरट आहेत, हं, हं. की ते मुलांना कार्यक्रमाला पाठवून आम्हाला येऊन राहता येईल की त्यांच्याबरोबर? काय संबंध? जाऊन द्या ना 4 दिवस पोराला दूर. हं, हं. तर ते जे एक विचित्र प्रकरण आहे ते आपल्या आजच्या बहुतेक मोठ्या माणसांना येऊन जडलेलं आहे. बरोबर. पण त्यापासून दूर जाणं गरजेचं आहे. पण मी असं म्हणतो की कमीत कमी मुलांना तरी शिकवा. हं, हं, कारण कुठेतरी आपण वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे राष्ट्रप्रेम, हं, राष्ट्रभावना वगैरे, वगैरे बोलतो. हे कुठेतरी रुजणं आवश्यक आहे ना. हं. कारण आम्ही नशीबवान होतो म्हणजे खरं सांगतो. बाबासाहेब पुरंदरे काय, गोनीदा काय, म्हणजे हे वेगवेगळं हो. वाचत गेलो आणि तो इतिहास कळत गेला. हं, आज कुठे माहिती आहे? आणि हे पोचवणारं कोण आहे? यूट्यूब आलं आहे, रील्स असतात वगैरे, पण त्याच्यात इतका कचरा आहे हं, हं. की त्यांनी मुलं हो, भरकटणं हे म्हणजे स्वाभाविक आहे. आज मुलांकडे माहिती आहे पण ज्ञान नाहीये. ज्ञान नाही आहे, ज्ञान अनुभव देणारं नाही कोणी आहे. नाही. अनुभव आणि नाही. हो. आणि ते अनुभव म्हणजे दुर्दैवाने हं, अनुभवाचं महत्त्व आहे हं, हेच आजकाल आपण विसरत चाललो आहे. हं, म्हणजे तिथे एखाद्या ठिकाणी छान सुंदर ठिकाणी गेलो, हं, कड्यावर उभे असलो, हं, तर घाई कसली झालेली असते हं. की नाही, नाही मला सेल्फी काढायचा आहे. हां, कारण बरोबर. अनुभव मोलाचा नाही आहे. मला लोकांना सांगायचं आहे की मी इथे होतो. हं, हं, तर हे जे काही आपलं माकड झालेलं आहे ना, हं, 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 त्यातून बाहेर पडण्याची खूप गरज आहे. हं, हं, आणि हं, तर कुठेतरी आपण मुलांना हे पराक्रमाचं बीज, मला काहीतरी आयुष्यात वेगळं करायचं आहे, मला काहीतरी चांगलं करायचं आहे, हं, या गोष्टी रुजवू शकू. ठीक आहे, काही जणांना नाही जमणार, काही जण काही मर्यादेपर्यंत प्रयत्न करतील. हं, परंतु खरोखर जर माणसं घडवायची असतील, हं, हं, तर हे कुठे स्पार्क आहे का, या शोधात असलं पाहिजे. आणि तिथे तिथे त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हं, हं, हं. तर आ ही करिअरची जी भूतं आहेत ती जातील. नाहीतर आपण म्हणजे टांग्याचे घोडे लहानपणापासून झालेले आहोत माहिती आहे ना, झापडं लावलेले. दौडणारे घोडे नाही निर्माण नाही, करत आपण. करतच नाही आपण. टांग्याचे घोडे. स्टॅलियन्स आपण निर्माणच करत नाही. आपण टांग्याचे घोडेच निर्माण करतो. हां, हां. झापडं लावतो आणि ती झापडं बदलत राहतो. परंतु एक करिअरच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगावासा वाटतो, हं, की आपण करिअर म्हणजे हे काहीतरी कोणीतरी ड्रॉइंग बोर्डवर आखून दिलेली रेषा आहे, असं त्याकडे पाहत असतो. हं, हं, मला वाटतं हे पुन्हा तपासून पाहायला पाहिजे. कारण आजूबाजूची परिस्थिती बदलली की तो मार्ग बदलतो. बरोबर. एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं मी सुरुवातीला उदाहरण घेतलं हं, ते. हं. म्हणजे थोडी सर, शिक्षण पद्धती आपली बदलली पाहिजे का? ती जास्त ओपन झाली पाहिजे. जास्त ओपन ती झाली पाहिजे. जास्त हां. पर्यायांकडे बघायला शिकवणारी झाली पाहिजे. हं, हं. म्हणजे बरोबर का चूक हे इतकं पण आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. नाही, नाही हे बरोबर आहे. नाही चूक आहे. हं, नाही हं. चूक आहे बऱ्याच वेळा जास्त तोंडातून येतं. हं, हं, हं. हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. हं, हं. तिथे काहीतरी प्रयत्न करून पाहायला वाव राहतो. हं, आणि तुम्ही अगदी तुम्हाला म्हणलीस की हे अयोग्य आहे. हं, हं. पण जरा करून बघूया ना. हां. ही जी फ्लेक्सिबिलिटी, ही हं, हं. लवचिकता जी आहे ना, हं, ती आपण कुठेतरी मारून टाकतो.
आणि ती अस्तित्वात असायला पाहिजे. तर या संभ्रमावस्थेला तोंड देणं खूप म्हणजे आपल्या आवाक्यात राहील. नाहीतर आपण त्या हाताबाहेर गेल्यासारखं त्याच्याकडे पाहतोय आज. खूप छान सांगितलं सर की योग्य की अयोग्य म्हणजे हम्म. अयोग्य असलं तरी करून बघायला काय हरकत हो. आहे. ही जी एक उत्सुकता असते आणि साहस करणं, हम्म. आत्मविश्वास कशातून येतो तर तो अनुभवातून येतो. हे फार सुंदर हम्म. तुम्ही सांगितलं. हम्म. उपजीविकेचं फार सुंदर हम्म. सांगितलं. म्हणजे हम्म. उपजीविका आपण करतो पण जीविका नाही करत, जगणंच आपलं राहून जातं. शोधत नाही आपण हा ती पण जीविका. शोधत नाही, वाटा नव्या शोधल्या पाहिजेत नाही का. आणि त्यासाठी एक दिशा स्वीकारायला पाहिजे की मला साधारणतः इकडे जायचं आहे. हम्म. तर मग वाटा सापडत जातात. हम्म. ती दिशाच नसेल ना तर मग आपल्या पायाखाली काय दिसते त्याच्यावरून आपण धडपडत राहतो. बरोबर. सर तुम्ही खूप सुंदर सांगताय आणि तुमच्याशी बोलत राहावं असंच वाटतं. कारण तुम्ही इतकं छान सांगताय, म्हणजे निसर्ग आणि करिअर आणि साहस हे किती एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे हे हम्म. पहिल्यांदाच म्हणजे कळतंय. नाहीतर काय, गिर्यारोहण म्हणजे असा थोडा साईड बाजूला गेलेला विषय असं हम्म. सगळेजण समजायचे समजतात. किंवा हो. समजतात. पण ते किती महत्वाचं आहे. हम्म. निसर्गात फिरणं किती महत्वाचं आहे, त्यातून येणारा आत्मविश्वास हा किती महत्वाचा आहे, साहस किती महत्वाचं आहे, ते आपल्या पुढच्या आयुष्यात किती उपयोगाला येतं आणि कसे आपण माणूस म्हणून एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आपलं कसं होऊ शकतं हे खूप छान तुम्ही आज आपली सांगितलं. कुठेतरी मुळं या जमिनीशी जुळलेली राहतात. बरोबर. ती तुटत चालली आहेत. त्याचा खेद आहे. बरं. इथेच थांबूया आपण. धन्यवाद. तुम्ही आलात सर आणि आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते आणि तुम्ही पुन्हा आमच्याकडे यावं, पुन्हा पुन्हा आमच्या स्टुडिओत यावं असं आम्हाला वाटतं. कारण तुमच्याकडे बरंच इतका खजिना आहे की तुमच्याकडे कुठल्या विषयावरती काय काय बोलायचं हे सगळं गोंधळून गेले मी खरं. पण नक्की या आमच्या स्टुडिओत. आम्ही आकाशवाणीतर्फे आपल्याला पुन्हा एकदा आमंत्रण देतोय आणि आपण थांबूया इथेच. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.